माझं नाव सुमित. सो मी आज आलो आहे पालघरमध्ये. तर पालघरमध्ये आपण थोडंफार फिरायला आलेलो, म्हणजेच माझी फॅमिली आहे. सो आता हे आम्ही सगळे आहोत आणि आम्ही आता बीच इथे बोलतात पालघरमध्ये फेमस आहे, तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. हाय करा, हाय करा, हाय करा. हाय. गीताचा मामाचा मुलगा, सो तो एक स्पेशल रिझनसाठी आलेला होता. सो तो पण भेटला आम्हाला इथे आणि हा त्याचा फ्रेंड आहे. ही आहे योगिता म्हणून नाही. आता हे नाशिकवरून आलेले, तर आता आपण बघूया पुढे. सो आता अंकुशनी गाडी आणलेली आहे. हे बघा अंकुश, हाय कर, आपला ब्लॉग चालू आहे. सो अंकुशनी गाडी चालली आहे आणि आपण आता बसू. आणि मे बी आपण अंकुश कुठे कुठे जाणार आहोत आता? आपण आता शिरगाव बीचला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर प्लॅन झाला तर केळवा बीच आपण जाऊ शकतो. अच्छा, मला वाटलं केळवा बीचला ना. अच्छा, आता वाजलेत एकंदरीत माझ्याकडे 2 वाजले, ते मागा आहे जरा असं वाटतं. सो अजून काही डिसाईड नाही केलं की कुठल्या ब्रिजला जायचे, बघू. मला ताईची कटकट आठवते नुसती. ती बसायला आता अर्धा तास लागेल. लग्नात जेवढा लेट होईल तेवढा लेट करा. मला 4च महिने झाले, पण 4 वर्ष झालं सर. काय स्वतः मी निघालो इकडनं आणि बघा हे कसे बसलेले आहेत आणि आपल्या अकाउंटला सीट बेल्ट लावा. अच्छा, सीट पहिल्यांदाच येणार आहे. खाली पण करतो वरती पण. दीप्ती. हॅलो. तो फर्स्ट टाइम दीप्ती दिसणार आहे आपल्या ब्लॉगवर. याच्या पहिले अंकुश आणि अरे भाई ये क्या, तुम्हारी तो शक्ल ही बदल गई. हा बाबा, हळूहळू. एक्साइटेड सो आता पहिल्यांदा दिसणार आहे आणि आपण आता भेटणार आहोत नियानला. तुम्ही तर बघितलं असेल. आणि निलेश, शीतल यांना भेटू. तो आता आम्ही पोचलोय शिरगाव बीचला. तर पहिला आमचा स्पॉट आहे शिरगाव बीच आणि इथे गाडी पार्किंगसाठी आहे जागा. सो इथे पार्किंग करायची गाडी. आणि इथे आपण बघतो आता लोक पण भरपूर आहेत आणि इथे क्रिकेट मैदान आहे. इथे घोडे, ए बाबू, हॉर्स घोडाही आहे. बघूया आपण. हे बघा, ही अशी पार्किंग आहे. आपल्याला तिथे समोर जो दिसतोय तिथे तो फोर्ट आहे. सो गाईज आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत आणि हे बघा इकडे घोडा इकडे चरतोय. Bare feet in the sand, you got that easy grin, cold drink in your hand, and the day rolls in, salt on my skin, wind in my hair, we don't need a map, we just get there. सो उमेश, तुम्हाला आता कसं वाटतंय बीचला? तुम्ही आता नाशिकला राहतात तर छान वाटतंय. आम्हाला बीच बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे आमच्यापेक्षा. याच्या मित्राला विचारूया. एकदम भारी वाटतंय. एकदम कसं, म्हणजे जन्नत. आता हा बीचचा व्ह्यू आहे. आपण जो बघतोय हा समोर बीचचा व्ह्यू आहे. आणि योगिता बोलते या गाडीवर बसू, पण तिची हिंमत होणार नाही, कारण की ती पहिले पण एकदा आम्ही बसायचा प्रयत्न केलेला, तो नाही बसलेली. आणि म्हणून महिला गाडी दिसलेली आहे आणि तिला नाही बसवणार आहे. नियान आल्यावर दोघं एकत्र बसा. आणि अंकुश Laughing at the time. पिछले बार हम लोग साइकिल पे गए थे, मैं और मेरी बाइको. तो वो जो थोड़ा होश में आ गई और उसको आकड़ी आ गई और वो आकड़ीत गई. आता बघा इथे कसं हा बीच, तरी बीचची माती पण एकदम वेगळीच आहे, पांढरी. आणि आपण बघतोय आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे, झाडं बिडं. नाशिकवाले फोटोग्राफी करायला लागलेले आहेत. आता मध्ये चालेल ना. सो अंकुश आता जरासा बसून बघतोय, ह्याच्यावर राऊंड अप घेतोय सायकलचा.
आणि दादा गाईड करत होते सायकलचा कुठपर्यंत राऊंड घेऊ शकतात, तर मग त्या एंडिंगपर्यंत घेऊ शकतो. आणि मग पण मेहनत आहे, सो खूप मेहनत आहे सायकल चालवणं, कारण की खूप सारा प्रेशर आहे. Chasing little waves, everything feels right in these wide open days. Beach day, stay a little longer. सो अंकुशचा फ्रेंड आहे. सो अंकुशच्या फ्रेंडचे मम्मी पप्पा आणि त्यांचा भाऊ भेटलेला आहे आपल्याला, आणि ही त्याची बेबी आहे क्यूटची. काय ते माहौल बना दिया. मॉल बनाती. हे काय आहे? काय आहे बेटा? हे बघ, हे काय? नाही खबरली वाटतं. हॅलो. गाडीवाला देखील अंकुशनी घाबरवलं वाटतं, तर अंकुशला बघून घाबरलेली आहे, रडायला लागलेली आहे थोडीफार. म्हणून मी नियांची वाट बघत होती आणि आपला नियांची एंट्री झालेली आहे, आणि म्हणून मी खुश झालेली आहे. आणि त्याची मम्मी बघा इकडे, आणि पप्पा कुठे गेले नियांचे? हॅलो बेटा. सो नियान हॅलो कर बेटा. हॅलो. नियान आणि डायरेक्टली आता खेळायला लागलेले आहेत मातीमध्ये. खूप कधीपासून वाट बघत होती. नियान गेलेलं गावी, आता आला. माझा दादा आलाय. मग दादा काय पाहुणचा रातचा. ही दादाची बायको, आमची वहिनी, हा लहान भाऊ, आमची आत्या, सगळे हाय करा सगळे. आता माझ्या अंकुश काय आहे हे स्टिक कशी वरती करायची? बाबू माझ्याकडे आहे. वर बघा बाबू किती शांत. स्टिक कशी मला वरती प्रॅक्टिस करायची? आहे लहान पोरं सांभाळायची, त्याच्यामुळे. Beach day, sun keep getting stronger. Beach day, we're feeling so free. Beach day, you and me. Boardwalk fires in line, toes in painted foam. Golden hour glow, we don't wanna go home. फायनली आता इथे अंधार होत आलेला आहे, थोडा आता इकडे अंधार होईल. सो अजून आमचं काय प्लॅन ते येट नॉट डिसाइडेड. आणि तुम्हाला माहिती आहे बीचवर आल्यानंतर हे फेमस आपल्याला भेटतं, म्हणजेच मका. ही बीचवर खाण्याची मजाच वेगळी आहे. आणि मित्रांनो हे बघा, आता ब्रिजवरची लोकं पण ऑलमोस्ट कमी झालेली आहेत. आणि हा बघा मून आपल्याला इकडे दिसतोय, मून. तर आम्ही इकडनं निघतोय, आणि तुम्हाला हा मग माझ्या मागचा व्ह्यू बघा कसा आहे ते. एकदम सुंदरसा व्ह्यू आहे. इथून निघाल्यानंतर आता आम्ही बघतो आता कुठे जायचं आहे. अजून काय प्लॅन नाही आहे, प्लॅन आउट नाही. पण हे बघा मस्त स्क्रीनवर दिसत आहे. बघ हे बघ, सही वाटतं ना. हे आजूबाजूचा परिसर, इकडे जरा मक्के बिके मॅगी बेगी भेटते खाण्यासाठी. बीचवरचे जे खातात फूड, कॉर्नर फूड्स ते आहेत.